नमस्कार. मातृपितृ देवो भव या मालिकेतील आज 12वा भाग. मागच्या वेळा मी आवाहन केल्यामुळे अनेकांनी आपले अभिप्राय पाठवले कॉमेंट्समध्ये. मला फार बरं वाटलं. काही काही सूचनासुद्धा आल्या की याच्याही आठवणी सांगा, त्याची आठवणी सांगा. तर त्या ते सांगीन, पण आता या सलग ज्या आठवणी माझ्या आईवडिलांच्या आल्या त्या संपल्यानंतरच इतरांच्या आणखी आठवणी. अनेकांना असं वाटते की त्यामुळं सातारचा आणि एकूणच तेव्हाचा इतिहास उलगडला जातो आहे. आणि खरं तर माझी कल्पना तीच आहे की त्यानिमित्तानं त्याचं एक डॉक्युमेंटेशन व्हावं. आपल्याकडे अनेक गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करून ठेवायची पद्धत नाही आहे, त्यामुळं आपण अनेक गोष्टींना मुकतो आहे, त्यावर वाद होत राहतात. तर आठवतं आहे तोपर्यंत आणि बाकी सगळं जमतं आहे तोपर्यंत. कारण हे टेक्नॉलॉजी शिकणं पुढचं जसं आपण साठी ओलांडतो तसं नवीन शिकायला नको वाटतं, इनर्शिया येतो. पण हे मी शिकलो जरा थोडं थोडं आणि अजून काय शिकतोच आहे त्यातनं. रोज नवीन काहीतरी तंत्रज्ञान किती पुढं गेलं आहे, प्रगत झालं आहे, हे पण अचंबित व्हायला होतं. मला वाटतं आम्ही लहान असताना रेडिओ घरात असणारी लोकं फार कमी होती. आमच्या घरात रेडिओ होता, तो वडिलांच्या हॉलमध्ये ठेवलेला. आणि तेव्हा क्रिकेटच्या मॅचची कॉमेंट्री ऐकायला लागायची असली तर वडिलांची परवानगी काढून आम्ही 3-4 मित्र, मी सुभाष आठवले वगैरे असे कोंडाळा करून बसायचो. तेव्हा मराठीत कॉमेंट्री सुरू झाली नव्हती, त्यामुळे इंग्लिशमधलं थोडं थोडं करायचं. त्यात इंग्लंड ऑस्ट्रेलिया वगैरे मॅच असली ती केव्हा तरी ऑड वेळेला लागायची. त्यामुळे एवढंच करायचं, डेव्हिडसन कम्स अँड बोल्स टू डेक्स्टर अगेन ऑन द ऑनसाईड, एवढंच कळायचं. पण ते काळ बदलला, ट्रान्झिस्टर्स आले. आता वायफाय, आपण जगात कुठेही कोणाशी आता बोलू शकतो ॲपच्या सहाय्याने. खूपच क्रांती झाली आणि त्याबरोबर टिकून राहायचं तर हे सगळं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून मी शिकलो, तरी अजून खूप शिकायला पाहिजे. पण एक बरं असतं की जेवढं आपण शिकत जातो तेव्हा आपण जास्त जास्त मन ताजंतवानं राहत जातं. वत्सराला अशी धार लावून तो ठेवतात तसं तो घासून घासून बुद्धीचा वत्सरा तयार होतो असं मला वाटतं. तर LLBचं व्यवसाय लॉ कॉलेजचं वातावरण फार सुरेख होतं. म्हणजे अतिशय निसर्गरम्य परिसर, अतिशय उत्तम स्टाफ, सर्व प्राध्यापक मंडळी प्रॅक्टिस करणारी होती, ॲडव्होकेट्स, आणि शिकवायचे. पंडित सर प्राचार्य आणि रानडे सर व्हाईस प्रिन्सिपल होते. ते दोघं मात्र काही प्रॅक्टिस करत नव्हते. पंडितांचा खूपच दबदबा होता आणि त्यांचं व्यक्तिमत्व असं एखाद्या सर्व मुलांना वडीलधारं वाटावं असं होतं. आणि मग त्या कॉलेजमध्ये सकाळीच कॉलेज असायचं. बरेचसे तास खरी मुलं बसायची, कधी नाही. आणि खाली थोडं उतारावरून खाली उतरलं की करंदीकरचं कॅन्टीन होतं. तिथली मिसळ फार प्रसिद्ध होती, त्यामुळे तिथं बरेच वेळा विद्यार्थ्यांचा अड्डा असायचा. आणि कॉलेजमध्ये सुद्धा सगळी मुलं काही नोकरी करून येणारे होते आणि प्रेझेंटीचं फारसं बंधन नसायचं. त्यामुळं खूपशी मुलं कधी यायची. मुलं म्हणजे बापे मंडळीसुद्धा होती. मला तेव्हा LICतले ऑफिसर 2-4 होते. श्यामकांत मोरे म्हणून माझी आमदार होते, ते अधनंमधनं कॉलेजला यायचे. आमच्या पुढच्या वर्गात गोविंदराव अधिक होते, जे पुढं आमदार झाले वगैरे. आणि फारच म्हणजे वातावरण फार एखादं गंभीर वातावरण अजिबात नव्हतं लॉ कॉलेजचं. छान परिसर होता, ॲम्फी थिएटर चांगलं होतं आणि विद्यार्थ्यांवर विश्वास टाकायचा, कारण ते आता मुलं सगळे ग्रॅज्युएट आहेत. तेव्हा हॉस्टेलही छान होतं. हॉस्टेलचं तेव्हाचं जेवण फार प्रसिद्ध होतं. आता आम्ही गावातनं जात असल्यामुळे सायकलवरनं जायचं आणि जेवायला परत दामल्यांची खानावळ गाठायची. पण दुपारचा वेळ मोकळा मिळायचा. त्यामुळं वडिलांनी लक्षात ठेवलं की आता ह्याला दुपारचा वेळ मोकळा आहे. तर ते म्हणले, तू अधनमधनं इन्कम टॅक्सची मी जी कामं सांगतो ती करत जा. मग 63ला मला BCom झाल्यामुळं सर्टिफिकेट मला एनरोलमेंटचं. मग पुण्याला कमिशनर ऑफिस, तेव्हा एकच पुण्यात इन्कम टॅक्स ऑफिस होतं, म्हणजे आता साधू वासुदेव चौकात आहे ते. आणि तिथं ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरच फक्त होते, नंतर पुढचा सेकंड फ्लोअर झाला. मग तिथं काही ते रजिस्ट्रेशनचं असायचं काम, तसच्या ते कागदपत्र नेऊन दे, काय दे. आणि म्हणे दुपारी आणखीन तुला वेळ आहे तर तू प्रात्यक्षिक अनुभव घे म्हणून LM जोशी म्हणून नामवंत चार्टर्ड अकाउंटंट तेव्हा पुण्यात होते, हिराबागेत समोरच राहायचे ते. त्यांच्याकडे दुपारी जात जा म्हणून मी जाऊन त्यांना भेटलो. ते म्हणजे ठीक आहे, येत जा. अतिशय सिन्सिअर असे ते LM जोशी. त्यांचा मुलगा प्रसन्न आत्ता लिडिंग चार्टर्ड अकाउंटंट.
तेव्हा बहुतेक सगळ्या शुगर फॅक्टरीजची कामे इन्कम टॅक्स आणि ऑडिट त्यांच्याकडे असायचं. त्यामुळे ते केव्हा यायचे आणि केव्हा एक दिवस थांबून लगेच दुसरीकडे रवाना व्हायचे. पण अतिशय बारकाईनं कसं काम करावं, स्टेटमेंट कशी करावीत हे त्यांच्याकडनं शिकायला मिळायचं. म्हणजे प्रत्येक तपशील इन्कम टॅक्स रिटर्नला जो जोडायला लागतो तो अतिशय डिटेल तयार करायला लागायचे. आणि ऑडिटलाही झालं तेव्हा ते पेस्तनजी पोचा कंपनी त्यांच्याकडे होती. M.R. जोशी म्हणून पेपर मार्क पुण्याचं ते त्यांच्याकडे होतं. मग ते आम्हाला ऑडिटलाही पाठवायचे वेळ असला तर, जा तेही कर जरा. आणि बापट म्हणून त्यांचे एक स्टेनोग्राफर होते. आणि P.G. कुलकर्णी जे पुढं कोल्हापूरला सेटल झाले येऊन, ते कोल्हापूरला त्यांचं मोठं नाव होतं. ते तेव्हा आर्टिकल्स करत त्यांच्याकडे फार धमाल चालायची. आम्ही गमती करायचो. दांडी मारायची असली की सर वरच्या जिन्यानं गेले की बाजूच्या जिन्यानं खाली उतरायचं वगैरे. मग चिठ्ठी लिहून ठेवायची, वाट पाहून निघून गेलो. पण त्यांनी त्यात एक दृष्टी आम्हाला दिली की डिटेल्स कसे प्रेझेंट करायचे हे. आणि त्यामुळे दुपारी जवळजवळ 2 ते 5 तिकडे जायचा वेळ. आणि त्यांना शिकायला मिळायचं. इन्कम टॅक्सची असेसमेंट्स वाचायला मिळायच्या. रोज पेपरमध्ये इकॉनॉमिक टाईम्समध्ये किंवा हे टॅक्सेशनचं काही आलं असलं, ऑडिटचं काही, तर ते म्हणायचे कटिंग काढून ठेवत जा. मग ते अचूक वाचन व्हायचं. हे सगळा अनुभव येत गेला. ऑफिसमध्ये गेल्यामुळे तेही अनुभव येत गेले, कुणाशी येऊन कसं बोलावं हे. आणखीन एक गोष्ट घडली. म्हणजे माझ्या वडिलांचे एक मित्र होते वामनराव दिवेकर म्हणून. ते भाटिया किराणा स्टोअरमध्ये दिवाणीचं काम करायचे. स्वतः उत्तम तबलाही वाजवायचे. ते व्यायामपटू होते. आणि मग पुढं त्यांना आधार द्यावा म्हणून वडिलांनी भाटिया कंपनीत ते नोकरी सोडली त्यांनी. आणि आमच्या चुलत भाऊ होता, जे 4-5 ट्रक होते, तर एक ट्रक त्यांना घेऊन दिला. आणि काय तुम्ही चालवा तो, नफा मिळवा. आणि त्यातला भाऊकांनी पैसे घातले, कर्जही काढलं त्याच्यावरती आणि आपलेही पैसे घातले. आणि ट्रक तेव्हा केवढा मिळायचा तुमचा विश्वास बसणार नाही. 29,000 रुपयाला ट्रकची चॅसिस मिळायची, डॉज कंपनीची, चायना डॉज म्हणायचे. आणि मेडोचं इंजिन त्याला खास बसून आणलं त्याने. आणि तो ट्रक ते चालवत होते. मग काही दिवस मधुकाकाच्या बरोबर पार्टनरशिपमध्ये, मग ती पार्टनरशिप एक्स्ट्रा. आणि ते ट्रक काही नीट चालेना. त्या ट्रकचा नंबर होता BYW 2957 मला आठवत आहे. आणि मग वडील म्हणजे वामनराव आता ट्रक विकून टाकू आपण. आता वामनरावची स्थिती अधांतरित झाली. नोकरी सुटलेली, ट्रक विकायचं तर काय. मग माझ्या डोक्यात काय आलं, सणक काय असते म्हणतो ती आहे. वडिलांना म्हटलं मी ट्रकचं सांभाळतो सगळं. वडील म्हणले ते सगळे पैसे तुला फेडायला लागतील आणि तू ट्रक बघणार, कॉलेज करणार का ट्रक बघणार. नाही म्हणलं मी करतो मॅनेज बरोबर. आणि मग ती जबाबदारी मी अंगावरती घेतली ट्रकची. म्हणजे इकडं कॉलेज शिक्षण चालू होतं आणि ट्रकचं बघायचं सगळं. अर्थात दिवेकर काका बघतच होते सगळं इकडं साताऱ्यात राहून. पण मग तो हिशोब आला, त्यांचा हिशोब घेणं. आणि ट्रक मग तेव्हा MBT म्हणून एक मुंबई बेंगलोर ट्रान्सपोर्ट कंपनी होती. त्या ट्रकला आम्ही काउंटर इंजिनियर मिळवलं कर्नाटकचं. आणि मुंबई बंगलोर असा ट्रक तो चालवायचो. एक ड्रायव्हर होते, मग ते बदलेलीचेमध्ये. आणि तेव्हा डिझेलही स्वस्त होतं, भाडंही कमी होतं. मुंबईहून बंगलोरला 600 रुपये भाडं मिळायचं. आणि बंगलोरहून मुंबईला येताना 400 रुपयेच मिळायचे. पण ते तर हप्ते फिटायला शक्य होतं. पण ते नवीन मेडोज जे इंजिन होतं त्यासारखं काही ना काहीतरी तक्रारी सुरू व्हायच्या. पण ते सगळं विस्तारायचं काम मी अंगावर घेतलेलं होतं. आणि आपण जिद्दीनं करायचं ते असं ठरवलं होतं. त्यामुळे कित्येकदा मग ट्रकचं काही दुरुस्ती चालली आहे, मग त्याचं गॅरेज नारायण मिस्त्री म्हणून चालता नव्या पेठेमध्ये, त्या गॅरेज तिथं जायचं, ट्रक लावायचा आणि मग ते काम करायचं. मग ते नॉझल्स वगैरे असायचे, वॉशपंप आणि नॉझल्स नेहमी काहीतरी दुरुस्ती निघायची. मग ते नॉझल्स टाकून तेव्हा एकच पुण्यात दुकान होतं जिथे हे नॉझल्स वगैरे दुरुस्त करून मिळायचे. वॉटरलू फ्युएल इंजेक्शन सर्व्हिस म्हणून टिळकोटच्या अलका टॉकीच्या समोर कॉर्नरला दुकान होतं, तिथे नेऊन ते टाकायचे. कॉलेज करायचं, RTOची कामं करायची, हेही करायचं. सगळं शिकत उभे, हात काळे करायला काही लाज वाटत नव्हती. आणि त्या ट्रकच्या वेळा कित्येकदा पैसे संपायचे. म्हणजे ड्रायव्हरला बंगलोरला जाताना पैसे द्यायला पाहिजे ना, डिझेल किंवा भत्ता, तिथला प्रवास खर्च. तर साधारणपणे 400 रुपये दिले म्हणजे तो बंगलोरला जाऊन यायचा. आणि तेही काही वेळा नसायचे. मग माझा मामा तेव्हा नोकरीला लागला होता बँकेमध्ये, प्रभाकर गोगटे, सख्खा मामा.
मग तो आमचा सावकार. आम्ही जायचो, मामा जरा काम आहे, आलं लक्षात, म्हणले पैसे पाहिजे असणार, देतो. मग ते पैसे आले की घ्यायचे, ड्रायव्हरला द्यायचे आणि मग जमतील ते परत फेडायचे. असं केलं जवळजवळ 1.5 वर्ष. त्यात मी ट्रकचं मग हेवीचं लायसन्स काढलं, ट्रक चालवला सुद्धा. म्हणजे हौस म्हणून चालवा, काय असे खेप ट्रिपा केल्या नाहीत, पण हौस म्हणून ट्रक चालवा, मुंबईपासून पनवेलपर्यंत वगैरे असा. एकदा ट्रक रात्री चालवताना टुलकी लागली, समोर एकदम खांब दिसला, वेळेत ब्रेक बिक दाबून काढला बाजूला. आणि मग शेवटी ते असं ठरलं की आता हे काय आपल्याला निभत नाही आहे. मग तो विकून टाकला. सगळं जाऊन शेवटी 5,000 रुपये शिल्लक उरले. म्हणजे वडिलांचे काय पैसे घातले ते माहीत नाही मला, पण बँकेचं कर्ज बिर्ज सगळे फेडून 5,000 रुपये उरले. आणि त्याची सेंट्रल बँक आमच्या पुण्यात समोर होती, आमच्या बंगल्यातच. तिथं फिक्स डिपॉझिट केलं 5,000 रुपयाचं, आयुष्यातलं पहिलं फिक्स डिपॉझिट. आणि हा आपला व्यवसाय नाही म्हणून सोडून दिला. आयुष्यात पुढे काही काही असे व्यवसाय करायची पाळी जेव्हा आली, तेव्हा नक्की ठरवलं होतं की आपण केव्हा कुठे थांबायचं. हे फार महत्त्वाचं, ती शिकवणच त्या व्यवसायातनं मिळाली की एखादी गोष्ट आपल्याला नाही जमत आहे तर मान्य करायची पराभव, आणि त्यातनं ज्याला एक्झिट म्हणतो ते घ्यायचं. तर फार जिद्दीनं उगीच भिंतीवर डोकं आपल्यात काय अर्थ नसतो. आणि त्यातनं मी बाहेर पडलो. पण ते फिक्स डिपॉझिट आजसुद्धा अनेक वर्ष पुण्यातच होतं ब्रँचमध्ये. पुढे सातारला सेंट्रल बँकेची ब्रँच निघाली, आता इथल्या सेंट्रल बँकेमध्ये आहे. आणि ते मला नेहमी म्हणतात, 5,000चं डिपॉझिट काय तुम्ही जास्त ठेवा, नाही तर हे मोडा. कारण ते व्याज दर ती मला 80 रुपये वगैरे काहीतरी येते, 90 रुपये. मी लावा नाही, हे डिपॉझिट म्हणजे काय शकुनाचं आपण म्हणतो ना, तसं आहे. त्यामुळे ते तसंच आहे. हे चालू होतं. आणि कॉलेजला आमच्या लॉ कॉलेजचा अभ्यास चांगला चालला होता, मार्कही चांगले पडत होते, आणि कॉलेजला आमचा ग्रुपही चांगला जमला होता. कलेक्टर म्हणून निवडून झाले. DN वैद्य माझ्यापुढे 1 वर्ष होते, सातारला जातात ते स्थायिक आहे, सुरेश वैद्य म्हणतो सातारचे. महर्षी धुंडीराज धुंडीराज शास्त्री विनोद, त्यांची मुलगी आहे आमच्या पुढे होती. आमच्या कॉमर्समधून आलेल्या काही 2 मुली होत्या, बरेचसे कॉमर्सचे मित्र होते. आमचा छान ग्रुप जमला होता. आणि वैशिष्ट्य म्हणजे प्रेमप्रकरण वगैरे ते, पण मुलीशी चांगली मैत्री होती. वारद म्हणून सोलापूरला जे तेव्हा नगराध्यक्ष का महापौर होते, त्यांची सून होती. आणि म्हणजे छान होतं. आणि आम्ही या सगळ्या मुली काय पुण्यात राहणाऱ्याच होत्या, त्यामुळे ते काहीतरी डबांना तर आम्हाला खायला बिलं मिळायचं. उन्हाळ्यात कधी गेलं तर सरबत बिरबत करून द्यायच्या. मैत्री छान राहिली अजूनसुद्धा. मिसेस विनोद आता त्या मिसेस कुलकर्णी आहेत, पण मैत्री आमची आहे. निरपेक्ष मैत्रीचा सुद्धा तो एक चांगला धडा होता. आणि सेकंड इयरला मी गेलो तर माझ्याबरोबरच कॉमर्समधूनच आलेला अनिल वाकडे, म्हणजे जे पुण्याला स्वामी स्वरूपानंदचे शिष्य होते वाकडे, ते ब्युटी क्लॉथ स्टोअर चालू आहे, त्यांचा मुलगा. आता पुढे ते स्वामीच झाले आणि त्यांचे खूप अनुयायी आहेत. आता जे नगरकर वगैरे आहेत ते सगळे त्यांचे अनुयायी. अर्थात तेव्हा आम्हाला काही ती अक्कल नव्हती की हे अध्यात्मातले मोठे व्यक्ती आहेत हे. आणि माधवानंद हे नाव त्यांनी नंतर धारण केलं. तर तो वाकडे उत्तम टेनिस खेळायचा, जे डेक्कन खेळायचा. आणि एक देशपांडे म्हणून फर्स्ट इयरला तेव्हा नवीन मुलगा आला होता, ते वडील काहीतरी ॲडव्होकेट न्यायाधीश वगैरे होते, फौलाद म्हणायचं त्याला, तोही चांगला टेनिस खेळायचा. त्यामुळे ते आमच्या इंटर कॉलेजमध्ये टेनिस चॅम्पियनशिप बोलवायचे. तर सेकंड लेव्हलला गेल्यानंतर मी 2च वर्षाचा कोर्स होता आमच्या वेळा. म्हणलं चला आता आपण टेनिस डिपार्टमेंटला उभं राहूया. म्हणून मी टेनिस डिपार्टमेंटला एक जोशी म्हणून धुळे जिल्ह्यातला होता, तो ड्रामाला असा आम्ही इलेक्शन फार कॉमर्ससारखी जोरात नसायची, निवडून आलो. आणि टेनिस सेक्रेटरी म्हणून काम केलं. आणि आम्ही इंटर कॉलेज चॅम्पियनशिपही मिळवली. वारा होनप सर तेव्हा आमच्या जिमखान्याचे प्रमुख होते. गोविंदराव अधिक तेव्हा त्या जिमखाना कमिटीचे चेअरमन होते, म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जनरल सेक्रेटरी. आणि चॅम्पियनशिप मिळाली. मग सगळ्यांना जेवण बिवून पुन्हा हॉटेलमध्ये तेव्हा दिलं. आश्चर्य वाटेल की टेनिसचे 12 बॉलचं बॉक्स 36 रुपयाला तेव्हा मिळायचा, 3 रुपयाला एक बॉल. हे सगळं आश्चर्य वाटणाऱ्या गोष्टी आता तो नवीन पिढीला वाटतील. आणि LLB झालो मी.
LLB झालं तर मला DL वैद्य सुवर्णपदक ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये वाकडे आणि मी आम्हाला दोघांना सारख्या म्हणून आम्हाला सुवर्णपदक विभागून मिळालं. वाकडे पहिला आला आणि मी LLBला दुसरा आलो पुणे विद्यापीठामध्ये. तेव्हा निकाल सातारला कळायचा मार्ग नसायचा. पेपर आला की निकाल कळेल आणि मग ती गोष्ट सांगतो वडिलांचा स्वभाव दाखवणार आहे. सातारला तो निकाल ज्या दिवशी जाहीर होणार होता, पेपरला येणार, त्या दिवशी मी सकाळी उठून लवकर सायकल मारत स्टँडवर गेलो. सातारा स्टँडवर पेपर आले, सकाळ बघितलं, त्यात निकाल होता आणि त्यात नावही होतं की अनिल कुमार वाकडे पहिले आले आणि DL वैद्य सुवर्णपदक अनिल वाकडे आणि अरुण गोडबोले यांना विभागून मिळालेला आहे. अरुण गोडबोले दुसरे आले. फार बरं आनंदच झाला ना, म्हणजे स्वाभाविक आहे. मग आता काय करायचं तर उत्साह फार. मोबाईल नव्हते. मग तिथनं वर आलो चढारी रजतागिरी हॉटेलमध्ये गेलो. तिथं फोन होता. ते फोनला तेव्हा काहीतरी चार्ज वगैरे घ्यायचे. फोन तिथनं घरी लावला बातमी सांगायला म्हणून. मग वडिलांना फोन लावला. वडिलांनी फोन उचलला. 7:30 महिने त्यांच्या ऑफिसला बसले ते येऊन. म्हणलं असं असं झालं, मी पहिला आलो, दुसरा आलो, मला सुवर्णपदक मिळाले विभागून. बरं म्हणले, मग फोन कशाकरता केला? मला काय कळेल ना की स्वागत हे आनंदाचं काय कौतुकाचं स्वरूप आहे मला तेव्हाही कळलं नाही काय. पण त्यामुळे एक झालं ना की पाय पटकन जमिनीवर राहते. आपण सुवर्णपदक मिळालं वगैरे, मग फार डोक्याची हवा 2 मिनटं गेली ती पटकन जमिनीवरती आली आणि आता कायम जमिनीवरतीच पुढच्या आयुष्यात सुद्धा राहिली. त्यामुळे आणि मग घरी आलो. मग पेढे दिले आणि मग सातारला यायचं ठरलंच. त्यामुळं सातारला आलो. इन्कम टॅक्स प्रॅक्टिस सुरू केली वडिलांच्या बरोबर. इन द मीन टाईम सनद करावी असं डोक्यात आलं. पण वडिलांनी माझी आणि वडिलांची पार्टनरशिप केली ती इन्कम टॅक्सला मिसेस आर्यन गोडबोले म्हणून. त्यामुळं मग मी मुंबईला बार काउन्सिलमध्ये गेलो. हायकोर्टच्या वर एक ऑफिस होतं. कुलकर्णी म्हणजे ग्रस्त होते, मला अजून लक्षात आहे. छान एकदम ग्रस्त होते. काय ओळख देखत असा प्रश्नच नव्हता. असे पानबीन खाल्लेले होते. काय म्हणले, काय म्हणलं काही नाही, असं मी हे पास झालं आहे. बरं करून टाकू म्हणले, बार काउन्सिल रजिस्ट्रेशन करायचं ना. काय करता सध्या? म्हणलं काही नाही, आता प्रॅक्टिस सुरू केली आहे वडिलांच्या बरोबर आणि इन्कम टॅक्स आमच्या दोघांची फर्म काढली आहे. मग तसं चालत नाही म्हणले. इन्कम टॅक्स सिव्हिल वगैरे ॲडव्होकेट जर तुम्ही झाला तर दुसऱ्या नॉन ॲडव्होकेटबरोबर तुम्हाला पार्टनरशिप करता येत नाही. मग म्हणलं पण आता मी वडिलांची पार्टनरशिप केली आहे. मग म्हणजे सनद कशी मिळणार तुम्हाला? तुम्ही एक काम पार्टनरशिप डिझॉल्व करा आणि वडिलांना मदत बी तर करायची करा, पण तसं ॲडव्होकेट नॉन ॲडव्होकेट कॅनॉट बिकम ए पार्टनर आणि ॲडव्होकेट कॅनॉट डू एनी अदर बिझनेस. म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करता येईल पण दुसरं काय करता येणार नाही. बरं म्हणलं वडिलांच्या कानावर घालतो. चहा प्या म्हणले. आता चहा बी देऊन माझी बोलवण त्यांनी केली. अर्थात त्यामुळे सनद काही काढली नाही. सिव्हिल कोर्टात कधी आयुष्यात जायची पाळी आली नाही, गेलो नाही. ज्ञान मात्र शिल्लक राहिलं आणि मग पंडित सरांना पेढे द्यायला गेलो. तुम्हाला म्हणणार तू काय करतोयस? म्हणलं काही नाही, आता वडिलांचे प्रॅक्टिस आहे ते करणार सातारा जाऊन. अरे तू चांगला ब्रिलियंट आहे, असं काय करतोयस? LLM कर, दिल्लीला जा आणि नॅशनल लॉ स्कूल अशी ॲडमिशन घे. इंटरनॅशनल लॉ किंवा कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये तर अभ्यास कर. तुला खूप ब्राईट फ्युचर आहे तिथे. क्षणभर आलं मनात की जाऊ दे तिकडे, आपलं सातारा जाऊन काय करणार आपण. पण म्हणतात ना की ते ठरलेलं असतं, नियतीनं तुमची रेग आखलेली असते. मी नाही सर, वडिलांनी असं ठरवलेलं आहे मी सातारा. बरं म्हणले, पण मला असं वाटते तू केलं असतंस तर बरं झालं असतं. मी शुभेच्छा दिल्या, सरांना बापून नमस्कार केला आणि परत आलो आणि सातारला येऊन सुरुवात केली. आता पुढच्या आठवणी पुढच्या भागात सांगेन, कारण सातारला आल्यानंतर वडील आणि मी एकाच ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि मग काय काय घडलं वडिलांचं आणि वडिलांनी कसं मला शिकवलं किंवा काय काय धडे दिले. आणि आता मी कायमच घरात राहिलो मोठा मुलगा म्हणून, पुढे सोडूनच आलो. आता तोपर्यंत माझा धाकटा भाऊ, म्हणजे ती खोली पुढायची आमची काही रिकामी राहणार नव्हती. दामल्यांची खानावळीची मेंबरशिप चालूच राहणार होती. कारण धाकटा भाऊ माझा अशोक तेव्हा SSC होऊन पुण्याला आला
आणि त्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतली. सॉरी, हो, डिप्लोमाला ॲडमिशन त्यांनी घेतली त्याला कॉलेजला. नाही, डिप्लोमाला का, हो डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, नाही सायन्सला ॲडमिशन घेतली. म्हातारपण विसरलं काही काही गोष्टी होत आहेत आणि त्यामुळं तो आता इंटर सायन्सचा झाल्यानंतर पुढचा भाग तो येईल. पण पुण्यातलं आमचं टिळक रोडचं वळण, समोरची डिलक्स लॉन्ड्री, तिथलं वळण, ते देशपांडेच होते, ते सुद्धा कोळेगावातले देशपांडे, कराडजवळचं. आणि दामल्यांची खानावर ही गोडबोले परंपरा तिथेही चालू राहिली. आता पुढच्या आठवणी पुढच्या भागात सांगितलं आणि खरं तर बऱ्याच आठवणी आहेत, पण जसं होईल तसं सांगेल. आता ह्या भागात शेवट करताना एक छोटीशी कविता वाचतो, थांबतो. कवितेचं नाव आहे अश्वत्थामा. या सगळ्या कविता आई गेल्यानंतर लिहितात. हो, आणखीन एक सांगायचं राहिलं मला. इन्कम टॅक्सच्या नवलनगरीत म्हणून मी जे एक अभिवाचन केलं, तर ते पुस्तक कालच तिची आवृत्ती आली. औपचारिक प्रकाश समारंभ आता होईल असं मला खात्री वाटत नाही कोरोनामुळे, पण 224 पानाचं ते पुस्तक आणि 270 रुपये किंमत आहे. वेगवेगळ्या इन्कम टॅक्स प्रॅक्टिस म्हणजे 63, ते आता जवळजवळ 19-20पर्यंतच्या सगळ्या आठवणी इन्कम टॅक्समधल्या, काही कडू, काही गोड, काही फार लोकांच्याकडनं शिकायला मिळालं. काही लोकांनी धडा शिकवायचा, प्रत्येकाला त्या धडा उलटा शिकवता आला. फार गमतीशीर पुस्तक झाले. ज्यांना ते घेण्यामध्ये उत्सुकता असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं. माझे फोन नंबर हे सगळे वरती आपण या पोस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर एक वेगळं काम आपल्या हातून झालं असं मला वाटतं. या लॉकडाऊनचा काही फायदा म्हणजे व्हिडिओ केलेलं होतं, ते पुस्तकही पूर्ण लिहून झालं आणि कारकिर्दीचा सगळा आढावा, वेगवेगळे व्यक्ती भेटलेल्या, वेगळे प्रसंग हे करता आलं. कविता वाचतो, अश्वत्थामा. तुझ्या मायेच्या शब्दांच्या खुणा, तुझ्या मायेच्या शब्दाच्या खुणा आज मला पुरेपूर उमगतात. साध्या साध्या शब्दांचा आशय देत त्याच पुन्हा पुन्हा खुणावतात. तुझ्या मायेच्या शब्दाच्या खुणा आज मला पुरेपूर उमगतात. साध्या साध्या शब्दांचा आशय देत त्याच पुन्हा पुन्हा खुणावतात. त्या खुणा उरी जागवत मी मात्र अश्वत्थामा असतो. त्या खुणा उरी जागवत मी मात्र अश्वत्थामा असतो. भविष्य दिसत नाही, भूत विसरत नाही, असा मी भविष्य दिसत नाही, भूत विसरत नाही, असा मी भळभळत वर्तमान काळ साचपडत जगतो.